नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून अर्थातच मी आपली सुनीता लाटकर आपल्याशी परत गप्पा मारायला आलेली आहे. आता आज गप्पा मारायचा माझा मूळ हेतू म्हणजे काय की 17 मेपासून अधिक मास चालू होतो आहे. तर जे काय मला प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न खूप लोकांना पडलेले असतील असा विचार करून मी साधारण जे माझे प्रश्न आहेत ते मी गौरव चितळे, अर्थात तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने आधी आपल्या चॅनलवर येऊन आपल्याशी संवाद साधलेलाच आहे. त्याचबरोबर त्याचा वेदाचाही अभ्यास आहे, म्हणजे वाचन आहे. तो आपल्याला जे काय माझे प्रश्न आहेत, आता माझे प्रश्न म्हणजे कसे आहेत की अधिक मास म्हणजे काय, अधिक मासात काय करायचं असतं, 33 दिवसच का, त्याच्यानंतर त्यात 30 आणि 3चं महत्त्व काय, किंवा अधिक मासात दानाला महत्त्व का आहे, किंवा सच्छिद्र पदार्थच म्हणजे जे जाळी असते असेच पदार्थ दान का करायचे, असे काही माझे प्रश्न पडलेले आहेत. ते मी त्याला विचारते आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने तो आपल्याला उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल अशी मी आशा करते आणि आपल्यालाही त्याची उत्तरं पटतील अशी मला खात्री वाटते. पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमः. ताई, तुम्हाला नमस्कार. आज अधिक मासाची माहिती सांगायला ताईंनी मला बोलवलं. त्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा मी त्यांना माझ्या पद्धतीने उत्तरं दिली. मी ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं माझं ज्ञान आहे, जेवढं थोडंफार वाचन झालं आहे आणि थोडंफार ऐकलेलं आहे, त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ताईंनी पहिला प्रश्न विचारला होता आता की अधिक मास म्हणजे काय. अधिक मास म्हणजे थोडक्यात चांद्रमास आणि सौरमास म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणकाळामधील समन्वय राखण्यासाठीचा काळ म्हणजे अधिक मास होय. आता हा अधिक मास समजण्याआधी आपण सौरमास आणि चांद्रमास म्हणजे काय ते आपण पाहूया. सौरमास हा सूर्याच्या आधारित जी दिनगणना असते तिला सौरमास असं म्हटलं जातं. सूर्य एका राशीमध्ये सर्वसाधारणपणे 1 महिना असतो, त्याला आपण संक्रांत असे म्हणतो. जसे की मकर संक्रांत आपणा सर्वांना माहीत आहे. त्यावेळी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. मेषादी 12 राशींमध्ये सूर्याचे संक्रमण होते, त्याला 12 सौरमास असं म्हटलं जातं. या संक्रमणाला विशेष अशा 12 संज्ञा आहेत, त्या आपण बघूया. मधु, माधव, शुक्र, शुचिरथ, नभ, नभस्य, ईश, ऊर्ज, सह, सहस्य, तप, तपस्य. पण आपण व्यवहारात असं म्हणत नाही. 12 सौरमासाचे सगळेच दिवस सारखे नसतात. एखाद्या महिन्यात 30 दिवस आणि एखाद्या महिन्यात 31 दिवस सुद्धा असतात. 12 सौरमासांचे म्हणजे एका निरयन सौर्यवर्षाचे 365 दिवस 6 तास 9 मिनिटे असतात. आता आपण चांद्रमास बघूया. चंद्राच्या गतीच्या आधारित जी दिनगणना असते तिला चांद्रमास असे म्हणतात. चंद्र हा एका राशीमध्ये साधारणतः 1 दिवस असतो. त्याची गती ही सूर्यापेक्षा अधिक असते. चांद्रमास मोजण्याच्या या 2 पद्धती आहेत. एक पौर्णिमांत आणि दुसरी आमांत. म्हणजे पौर्णिमेपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे ती पौर्णिमांत होय, आणि दुसरी आमांत म्हणजे अमावस्येपासून ते अमावस्येपर्यंत असते, तिला आमांत म्हटलं जातं. जसे सूर्यसंक्रांतीला नावे आहेत तशी चांद्रमासाची चंद्राच्या संक्रमणानुसार नावे आहेत. प्रत्येक महिन्याच्या नावाचे नक्षत्र आपल्याला दिसते. प्रत्येक महिन्याच्या नावाचे नक्षत्र हे पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या 1-2 दिवस आसपास असल्याचे आपल्याला दिसते. चैत्र मास हा चित्रा नक्षत्र असताना असतो. तसेच वैशाख हा मास विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे. चांद्रमासाचे साधारणतः 29.5 दिवस होतात आणि या 12 चांद्रमासांचे मिळून 354 दिवस होतात.
आता आपण मलमास बघूया. अशा चंद्र आणि सौर मासाचे समन्वय साधण्यासाठीचा काळ म्हणजे अधिक मास होय. आणि ज्या महिन्यात सूर्य संक्रांत होत नाही असा काळ म्हणजे मलमास होय. साधारणपणे 32 महिने 16 दिवसांचा काळ गेल्यावर अधिक महिना येतो. चांद्र आणि सौर मासाचे दिवस क्रमशः 354 आणि 365 असे होतात आणि त्यात वर्षागणिक 11 दिवसांची तफावत असल्याचे दिसते. आणि 11 गुणिले 3 म्हणजे 33, साधारण 3 वर्षांचे मिळून 33 दिवस होतात. म्हणून ते दिवस भरून काढण्यासाठी केलेली योजना म्हणजे अधिक मास होय. सूर्य या महिन्यात कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही, म्हणून हा मलमास होय. संक्रमण करणं हा सूर्याचा धर्म आहे. हे जग सूर्याच्या गतीवरच अवलंबून आहे, म्हणून हा महिना शुभ कार्यासाठी वर्ज्य सांगितलेला आहे. यात फक्त विष्णूंचीच आराधना करायची असते आणि ते विष्णू म्हणजे कोण तर पुरुषोत्तम विष्णू या नावानेच त्यांची आराधना करायची असते, असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं दिसतं. हा महिना विष्णूंनाच का समर्पित केलेला आहे आणि या महिन्यात विष्णूंचीच आराधना का करायची असते? ह्या महिन्यात निष्काम भावनेने कर्म करायचे असते, पण ते सर्व सामान्य माणसाला शक्य नसते. म्हणून त्या निष्काम भावनेची जागा ही विष्णूंनी घेतली, कारण विष्णूंचं स्वरूप हे सर्वांना माहीत आहे. शेवटी त्या ब्रह्मतत्वाला जाणण्यासाठी स्थूल अशा मूर्तीचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणून या मलिन अशा काळाची जबाबदारी विष्णूंनी घेतली. आता आपण बघतो बाहेर सगळीकडे अधिक महिना आला की जावयाला बोलवून त्याची पूजा करून त्याला काही ना काहीतरी दान दिलं जातं. ह्याच्या मागं काय आहे? आपण लग्नामध्ये बघतो जावई हा विष्णू स्वरूप म्हणजे श्रीधर स्वरूप मानून त्याला नमस्कार केला जातो. तसेच मुलगी ही लक्ष्मी स्वरूप असते म्हणून तिलाही नमस्कार केला जातो. म्हणून अधिक महिन्यामध्ये विष्णूंचं जास्त महात्म्य असल्यामुळे हा जावई विष्णू स्वरूप आहे असे मानून त्याला दान दिले जाते. मलमासामध्ये स्तोत्राचं स्तुतीचं किती महत्त्व आहे असा एक प्रश्न विचारला होता. तर अधिक मासामध्ये स्तुतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे विष्णूंनी मलमासातील महात्म्यामध्ये सांगितलेले आहे. स्तोत्रांमध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये विष्णूंच्या सहस्रनामांनी विष्णूंची स्तुती केलेली आहे. तसेच विष्णूंचं संकटनाशन स्तोत्र नावाने सुद्धा एक स्तोत्र आहे, तेही आपण म्हणू शकता. सच्छिद्र पदार्थ दान का करतात हा आता शेवटचा प्रश्न आपण बघूया. सच्छिद्र म्हणजे छिद्र असलेले पदार्थ, उदाहरणार्थ म्हैसूर पाक, अनारसा, बत्तासे इत्यादी. मलमासाच्या महात्म्यामध्ये विष्णूंनी सांगितलेलं आहे की जेवढे तुम्ही छिद्र असलेल्या वस्तू दान कराल त्याच्या 100 पट हे तुम्हाला त्याचं फल मिळणार आहे असं विष्णूंनी सांगितले असल्यामुळे ह्या दानाचं विशेष असं महत्त्व आहे. आणि त्याबरोबरच निष्काम भाव हा पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये निष्काम भाव म्हणजे कुठलीही मनात इच्छा न ठेवता, काहीही मनामध्ये देवाकडं न मागता, फक्त पुरुषोत्तमासाठी पुरुषोत्तमा प्रीत्यर्थ असं कर्म म्हणजे ते निष्काम कर्म होय. म्हणजे ज्यामध्ये आपल्याला देवाकडं काहीही मागायचं नसतं. की आपण दरवेळेस कसं मंदिरामध्ये जातो त्यावेळेला देवाला प्रार्थना करतो की देवा मला एवढे एवढे मार्क पडू देत, किंवा माझं लग्न होऊ दे, किंवा मला पैसे मिळू देत, किंवा एखादी व्याधी असेल तर ती दूर होऊ दे, असं आपण प्रत्येक वेळेला मंदिरात किंवा कुठेही देवाला नमस्कार केला, काही म्हटलं तरी आपण मागत असतो. पण ह्या अधिक मासामध्ये मलमासामध्ये हा अधिकार आपल्याला नसतो आणि इथे फक्त म्हणून निष्काम कर्म केलं जातं. कुठलीही इच्छा न ठेवता देवाकडे फक्त भावनेने आणि श्रद्धेने नमस्कार करणं आणि कुठलंही कर्म त्याच भावनेने करणं ह्याला खूप महत्त्व आहे. तर आता जसं गौरवनी सांगितलं आहे त्याप्रमाणे की अधिक मास हा म्हणजे सूर्यमास आणि चंद्रमास ह्या दोघांच्या जो काळातला फरक आहे 11 दिवसाचा इंटू 3 इयर्स केले की तो जो येतो तो अधिक मास आहे.
आता हे आपल्याला नव्याने कळलेलं आहे, निदान मला तरी. तर ह्या अधिक मासाचं दुसरं जे काय कळलं आहे, या अधिक मासात दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि ते दान करताना आपण ते दान निष्काम भावनेने करावं, म्हणजे आपल्याला काही फळ मिळायला पाहिजे या अपेक्षेने करू नये. हा जो महिना आहे हा विष्णूच्या स्तुतीचा महिना आहे. त्याच्यामुळे ह्या महिन्यात आपण अधिक विष्णूची भक्ती करावी. जितकी जास्ती आपण विष्णूची भक्ती करू तेवढं आपल्याला अधिकस्य अधिकम फलम मिळेल. त्याच्यानंतर ह्या महिन्यात जे आपण दान करू ते म्हणजे आपल्याला आनंद वाटेल, आपल्याला अतिशय आनंद होईल अशा व्यक्तींना आपण हे दान देणार आहोत, अशा ठिकाणी आपण हे दान देणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी कुणालाही द्या, पण ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल अशा व्यक्तींना हे तुम्ही दान द्या. त्याच्यानंतर हा जो अधिक महिना आहे, ह्या अधिक महिन्यात जर तुम्हाला कुठला नेम करता आला तर तो नेम पुढे जरी चालू ठेवलात तरीही त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळेल. आणि सच्छिद्र पदार्थांचंच का दान करावं, हे जे आहे की ज्याच्यामुळे आपली भक्ती किंवा आपली कर्म ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतील आणि विष्णूंचा आपल्याला खूप आशीर्वाद मिळेल, असा हा विष्णूंचा महिमा सांगणारा अधिक महिना आहे. तर त्या महिन्यात आपण सगळ्यांनी विष्णूंचं मनापासून भक्ती आणि मनापासून आपण विष्णू सहस्त्रनाम जास्तीत जास्त वेळेला ऐकूयात, अशीच मी स्वतः इच्छा करते आणि ते माझ्याकडनं घडावं आणि तसंच ते तुम्ही पण करावं अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. नमस्कार.